मित्रांनो, संकष्टीच्या दिवशी चिरनेर येथे येथील ज्या जंगलामध्ये ज्या पारंपरिक जी कंदमुळं भेटतात त्यांचा एक बाजार असतो आणि तो बाजार आता तुम्हाला मी दाखवणार आहे कशा प्रकारे असतो तो. आता इथे आपण बघू शकता स्थानिक शेतकरी असतील किंवा स्थानिक डोंगरामध्ये राहणारे किंवा आजूबाजूच्या ग्रामीण वस्तीतील लोक अशा प्रकारे भाजीपाला या ठिकाणी संकष्टीच्या दिवशी आपला माल विकण्यासाठी येतात. आणि हा नॅचरल असतो. नॅचरल म्हणजे इथं पिकवलेला असतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय उरण तालुक्यातील एक प्रसिद्ध ठिकाण पाहण्यासाठी आणि ते आहे महाराष्ट्रातील गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असलेलं चिरनेर गावातील श्री महागणपतीचं मंदिर. जय जय राम आलवा भजनी जय 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 राम आलवा भजनी भजन पवित्र भजन ग्रामस्थ विश्वासाचे आभार पवित्र सर्व भाविकांना एक विनंती आहे, या भाविकांमध्ये कोणी पक्षवाद वादक असेल तर त्यांना एक नम्रतेची विनंती आहे, त्यांनी आमच्या मंदिरात संपर्क साधावा. पक्षवाद वादक जर कोण असेल तर आमच्या मंदिर कमिटीशी संपर्क साधावा. दर्शन घ्यायला पुढे वा, प्लीज थांबू नका. प्लीज थांबू नका. सरकार पुढे नाही कोणाला लागतंय सर्व देवीदारांचे ग्रामस्थ विश्वासाच्या वतीने हार्दिक आभार. आपण बघू शकताय पूर्ण मार्केट हा येथील जी कंदमुळं आहेत, कंदमुळं आणि इतर वस्तूंनी हा मार्केट भरलेला असतो. या ठिकाणी आपण हे करांदे बघू शकताय आणि ही सुरण कसं दादा, सुरण कसं दिला? 80 रुपये किलो. आणि हा इथला स्थानिक आहे, स्थानिक माल आहे ना हा सगळा स्थानिक इथल्या जंगलामध्ये जो भेटतो. आता हे बघा, आपण बघू शकताय हे करांदे आहेत. इथं आपण पायकोण ना ठीक आहे, पायकोण आणि हे गोडे करांदे ना, गोडे करांदे आहेत. आपण तसेच या ठिकाणी या ज्या उकडलेले करांदे हेही आपण बघू शकतो. हे बघा, या ठिकाणी पापड्या आणि घरगुती ज्या वस्तू असतात त्या सुद्धा विकायला या ठिकाणी ठेवलेल्या असतात. या ठिकाणी आपण जसं मंदिरामधून बाहेर पडू त्या आपल्याला असे मोठ्या प्रमाणात विक्रेते या ठिकाणी बसलेले स्थानिक विक्रेते असतात. या ठिकाणी आपण बघू शकतो शेवया, पापडी आणि या ठिकाणी जे आपला उपवास असतो, उपवासासाठी ज्या वस्तू लागतात आता हे शेंगा कशा विकल्या त्या भागलेल्या शेंगा.
किती रुपये पाकिट? 10 रुपये पाकिट. आता बघा या म्हणजे आपण एवढा प्रवास करून आलो की आपल्याला उपवास असतो, त्यासाठी येथील स्थानिक विक्रेते हे अशा प्रकारे स्टॉल असतात आणि एक चांगली इथे सुविधा आपल्याला पाहायला मिळते. आता आपण थोडं पुढं जाऊ. या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणावर स्थानिक रानभाज्या विकायला ठेवलेल्या आपण बघू शकतात. या ठिकाणी चिंचा आहेत, पायकोंडी, या ठिकाणी बघा आपण चिंचा बघू शकतो. सर्व येथील ग्रामीण भागात म्हणजे इथं डोंगरामध्ये ज्या वस्तू भेटतात त्याच या ठिकाणी आपल्याला विकायला ठेवलेल्या असतात. किंवा या ठिकाणी बर्फी, मिठाईची दुकानंही आपल्याला पाहायला मिळतात. कशी मिठाई आहे बघा? 120 रुपये ना? उपासला चालतो. 120 रुपये किलो अशी मिठाई आपल्याला या ठिकाणी विकायला असलेली पाहायला मिळते. या ठिकाणी आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात ज्या कापऱ्या लागतात त्यासुद्धा विकायला इथे आपल्याला भेटतात. आणि हे बघा मग ही कशी भाकरीची कापरी काय कशी आहे? 150 रुपये काय? 150 रुपये. हां चांगलं आहे. आणि हे कालवणासाठी भाजीचा देव बघा हे मित्रांनो, हे पूर्वीच्या काळी आपण वापरायचो या अशा कढया. या आत्ता या दुर्मिळ झाल्यात. याच्यामध्ये जे आपण भाजी किंवा कालवण बनवतो त्याला जी चव असते ती आत्ताच्या भांड्यांना नसते. तर मित्रांनो इथून या असल्या वस्तू आपण नक्की खरेदी करा. नमस्कार. हे कसं आहे करंदे? 100 रुपये किलो. 100 रुपये आहे पायकोण आणि हे पण करंदे. या ठिकाणी आपण स्थानिक विक्रेते बघू शकतोय. आणि हे येथील डोंगरामध्ये ज्या पर्वतरांगा आहेत त्याच्यातून हे इथे विकायला आणतात. आता आपण इथं केळी हे बघू. रायगडकर. हां मी रायगडकर बघितलं इंस्टा यूट्यूब. ओके थँक्यू. रायगडकर बघा. आणि या ठिकाणी आपल्याला हे दर्शनासाठी काका भेटलेले आहेत. नमस्कार. आणि आपण आज संकष्टी असल्यामुळं इथं गर्दी बघू शकतोय. मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी आलेले आहेत. आणि या ठिकाणी आपण सगळीकडे बघू शकतो हे असे स्थानिक विक्रेते आपल्याकडील माल विकण्यासाठी आलेले आहेत. आणि येथील डोंगरामध्ये जो पिकवला जातो तोच माल असतो. आणि आज संकष्टी चतुर्थीचा आपण गर्दी बघू शकतोय. पूर्ण मंदिर भरलेलं आहे. या ठिकाणी आपण बघू शकतोय. आणि छोटे मोठे स्टॉल या आजूबाजूला लागलेले असतात. स्थानिक या वालाची शेंगा ना? वालाची शेंगा आहे. कशा वालाची शेंगा? 140 रुपये. मित्रांनो या ज्या शेंगा आहेत या इथं स्थानिक शेतकरी आपल्या शेतामध्ये पिकवतात. त्या शेंगा इथं विकायला आणतात. या ठिकाणी आपल्याला काकडी दिसते. काकडी आणि या तुरीच्या शेंगा फ्रेश बघा किती फ्रेश आहेत बघा. या ठिकाणी हे आपलं आता गुरुवार चालू आहेत त्याचे हे मुखवटे आणि त्याच्या वस्तू त्या विकायला ठेवलेल्या आहेत. या ठिकाणी मुळा आहे. आंबे पण आले पिकाला. या ठिकाणी हार, नारळ, फुलं ही आपल्याला मंदिरात जाण्यासाठी उपलब्ध असतात. या ठिकाणी आपण बघू शकता जसं आपण मंदिरातून बाहेर पडतो तर असे हे स्थानिक विक्रेते
आपल्या आजूबाजूच्या शेतातील भाजीपाला हे विकण्यासाठी असे बसलेले असतात आणि आपल्याला इथून सर्व वस्तू या इथं भेटतात. हे आपल्याला वाल आहेत आणि या बघा या शेवया कशा आहे नाचणीच्या, अजून काय तांदळाच्या आहेत ना. कशा असतात या, कशा दिल्या? 20ला पाकिट आहे. आणि या ठिकाणी पण आपण बघू शकतोय हे उकडलेले आहेत ना, उकडलेलं आहे. या ठिकाणी आपण शेंगा बघतोय, तुरीच्या शेंगा कशी पाहिली? 60 रुपये पाहिले, 60 रुपये पाहिले. बघा मित्रांनो, या स्थानिक भाजीपाला आहे, स्थानिक स्वतःच्या शेतात पिकवलेला. आणि या ठिकाणी आपल्याला पायलीभर आपल्याला 60 रुपयात मिळते, म्हणजे बरंच स्वस्त आहे. ही फळं याची आंबट काय याला स्टार फुलं ना, हां स्टार फुलं आहेत. या ठिकाणी ही आळूची पानं आहेत, आळूची पानं आपण बघू शकतो. आणि हे उकडलेले उपासाचे, त्यात आपण शेंगा बघू शकतोय, पायकोण अशा सर्व वस्तू बघू शकतोय. या ठिकाणी छोटी मेथी आहे. सर्व प्रकारच्या भाज्या आपल्याला इथं उपलब्ध होतात, फळं. एक स्थानिक मार्केट आणि स्थानिक या ठिकाणी आपल्याला सर्व जी लोक दिसणार ती स्थानिकच असतात. आणि स्थानिक इथे आजूबाजूच्या डोंगरामध्ये ज्या वस्तू पिकतात त्याच वस्तू या ठिकाणी या विकायला ठेवलेल्या असतात. ही अवजारं जी आपल्या शेतीसाठी लागतात ती देखील विकायला इथं ठेवलेली आहेत. ही आपण बघू शकतोय. तर बघा सर्व आहे इथं, काठी आहे, कोयता आहे, या सर्व वस्तू. हे कसं दिलंय धारा? 150 रुपयाला. बघा म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दुकानापेक्षा या वस्तू हे कितीला? 150ला. आणि हे पण 150ला ना. 200 रुपये किंमत आहे, आम्ही 150ला देतो. बघा हे आपण असं दुकानावरून या वस्तू घेतल्या तर आपल्याला थोड्या महाग पडतात, परंतु इथे या स्थानिक मार्केटमध्ये या वस्तू आपल्याला 160 रुपयाला. आता हीच वस्तू आपण मार्केटमधून घ्यायला गेलो तर ती महागात पडते, परंतु या स्थानिक मार्केटमध्ये आपल्याला या वस्तू स्वस्त अशा दरात उपलब्ध होतात. तर मित्रांनो, आपण आलात कधी या मार्केटमध्ये इथं संकष्टीला तर नक्की या वस्तू इथून खरेदी करा. आपल्याला इथेही आपण हे बघू शकतोय सर्व प्रकारच्या मसाले किंवा पापड असे ठेवलेले आहेत, सर्व जिरा पापड. तर मित्रांनो, आपण दर्शनाला चिरनेरला आलात की जाताना नक्की या स्थानिक शेतकऱ्यांकडून थोड्या वस्तू नक्की खरेदी करा. आणि या नॅचरल इथीलच स्थानिक म्हणजे स्थानिक या इथं डोंगररांगा आहेत त्याच्यामध्ये या पिकवलेल्या, यांच्या शेतामध्ये पिकवलेली हा भाजीपाला असतो. तर मित्रांनो, हा नक्की इथून जाताना घ्या. आणि